नाही। ही लढाई जोपर्यंत आपले लोक विधिमंडळात आपण फसवत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। म्हणून जाता जाता शेवटी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो, तब्येती खालावलेल्या आहेत। अरे तुरीचं पोतं कवटाळी घेऊन पळणारे आमचे विजूभाई तमणार आहेत, काय तब्येत काय अवस्था झाली बघा। लेकरं पोटा घेऊन रडायला लागलेली आहेत, वहिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, आई वाट बघते उमऱ्याला माझं लेकरू कधी येईल म्हणून। 16 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, हाडं निघालेली आहे, किती दिवस आपण ठेवायचं आम्हाला प्रश्न आहे। त्यामुळं आज सरकारच्या दरबारी काय होईल ते होईल। समजा उलट काही झालं तर सरकार उलट पालट करायची तयारी तुमची आहे का? हे नाचत बसावून तुम्ही गावाकडे मस्त पुरणपोळ्या खावा नाही है ना। म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, हात जोडून माऊली भाऊ माऊली बाईचं लेकरू इथं येऊन बसते, बायका लेकरं पोरं येऊन बसतात। आमचे दीपक भाऊ तिथलं आंदोलन करून आल्या, वहिनी आल्या, काय म्हणजे काय आपल्या पदरात पडणार आहे। म्हणून निराश व्हायचं नाही। अरे आपल्या रक्तात निराश होणं नाही, धडका देणं, व्यवस्था कोलमडून टाकणं हे आपल्या रक्तात आहे, हे जरा समजून घ्या। म्हणून हे 72 इथून उठतील आणि कामाला लागतील, तुम्ही मात्र विसायचं नाही, तुम्ही पेटत राहायचं। दुसरं उपोषण आहे, मी एका वर्षात तिसरं उपोषण, चेष्टा लावली काय रे यांना फेमस व्हायचे, मला फेमस व्हायचे दादा, काय व्हायचं फेमस करू, युनिव्हर्सिटी टॉपर होतो, कळलं, स्वतःचं ऑफिस आहे, काय फेमस करणार तुम्हाला, फेमस व्हायचंय ना, बसतो इथं मला पंतप्रधान बनवणार। ज्यावेळेस तुम्ही संघटित येतात या अशी आता असा विषय आपला, एक इकडे पडलाय एक इकडे पडलाय, असं कधी होणार आहे? नुसतं चित्रातच दाखवायचं का असं व्हा ना। ज्यावेळेस मारायचं त्यावेळेस मारू, आता मारायचंच आहे, जास्त लांब नाहीये, 1 महिना राहिलाय, त्यावेळेस असा पण मारू, पण तो आता तर एकत्र या। जर आपलं म्हणणं या सरकारकडून वधवून घ्यायचं असेल, जर आपल्या हक्काचं आपल्याला मागून घ्यायचं असेल तर तुम्हाला ताकद दाखवावी लागेल। पण काय केलं यशवंतरावांनी, जिथं जिथं मल्हारराव गेले होते त्यांच्याबरोबर जिथं जिथं त्यांचे संबंध होते त्या सगळ्यांना एकत्र केलं ना। तर तुम्ही का नाही करत प्रत्येक जिल्ह्यातली माणसं एकत्र? मग कोण करणार? करा ना कोणीतरी, या ना समोर। मित्र हो, आरक्षणाचा 16वा दिवस चालू आहे। पंढरपूर नगरीमध्ये 6 जवान, धनगर समाजाचे 6 जवान 6 बांधव या ठिकाणी उपोषण करते आहेत। आज पंधरवड्याची एकादश धरताना आपण 15व्या दिवशी 1 दिवस उपाशी राहतो, भरपेट साबुदाणा खातो। 6 जण 16 दिवस झालं उपाशी आहेत, फक्त पाण्याच्या जीवावर। आणि अख्ख्या महाराष्ट्रातून 24 तारखेला अखंड महाराष्ट्रामधून या ठिकाणी अखंड धनगर समाजातील सर्व बांधवांना येण्याचं आवाहन केलं होतं, परंतु या ठिकाणी माफक अशा पद्धतीने धनगर समाज गोळा झालेला आहे। ज्या पद्धतीने चक्का जाम व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने या ठिकाणी धनगर समाज उपस्थित झाला नाही। परंतु गांडीच्या शेजारी, पंढरीच्या शेजारी असणारे काही धनगर बांधव जे घरात बसून म्हणतात की आपल्याला काय आरक्षण मिळत असतं वय, आपण गेल्यावर घरनं शाळा हाकणाऱ्यांना घरी जाऊन सांगायचं की या ठिकाणी कुठल्याही इतर समाजाचं, ज्या धनगर समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर प्रत्येक जण समजतो की मी धन्यवान झालो, पुण्यवान झालो, परंतु धनगर समाजात असून देखील या राज्यव्यापी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित न राहता घरूनच शाळा हाकणाऱ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही दुसऱ्या जातीचं सर्टिफिकेट घ्या आणि त्या जातीत सामील व्हा। तुम्ही गेल्यानंतर आम्हाला आमरण उपोषणाची गरज नाही, आम्हाला हे या उपोषणामध्ये चालतंय। तर या बांधवांचं विशेष म्हणजे मला कौतुक वाटतंय, जालन्यामधून या ठिकाणी हे बांधव आलेले आहेत। तुम्ही किती जण आलात मित्र? आम्ही 7 गाड्या भरून आलेलो आहे, गुरुदार 7 गाड्या कुलजर मधून भरून आलेल्या आहेत या जालन्यामधून। हे अतिशय गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या आमरण उपोषणाच्या ठिकाणी, एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या उपोषणा ठिकाणी
या ठिकाणी इतक्या 7 गाड्या जालन्याहून या भेटीला, या 6 जवानांच्या भेटीला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, आभारी आहे, स्वागत. भोकरदन तालुका, जाफराबाद तालुका या तालुक्यातून या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. ज्या धनगर जमातीमध्ये जन्म घेतल्यानंतर पुण्यवान झाल्याचं, सार्थक झाल्याचं या ठिकाणी आल्यानंतर वाटतं, तोच या भूमीमध्ये येतो. आपलं 1 दिवसाचं काम सोडून या ठिकाणी आलेला आहे. आपल्या पुढच्या 10 पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत या ठिकाणी जर नाही आला तर. दीपक भाऊ बोराडे, आमचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातले भावी आमदार दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनात पंढरपूर येथे आलेलो आहे. हा, दीपक भाऊ बोराडे हे आपल्या आताचे उपोषणकर्त्या, 6 उपोषणकर्त्यामध्ये दीपक भाऊ बोराडे जे आहेत ते आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचा समाज बांधवांकडून, महाराष्ट्र धनगर समाज बांधवांकडून अतिशय स्वागत होत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. धन्यवाद, आभार आहे. जय मल्हार, जय मल्हार. छत्रपती यशवंतराजे होळकरांचा धन्यवाद.